हॅलो. मी चंचला. हो, अधिपतींची बहीण ना तू? बहीण नाही मी त्यांची, मावशीची मुलगी ना तू? लय लांबची मावशी आहे. पण म्हणजे बहीणच झालीस ना? अगं म्हणजे ते जाऊ दे ग, पण तू तयार कशी झाली? भुवनेश्वरी मॅडमनी व्यवस्था केली होती, पार्लर वगैरे. अगं तसं नाही ग, लग्नाला तयार कशी झालीस? म्हणजे? अगं म्हणजे तुझ्या आता अधिपती मध्ये कायच कॉमन नाही ना. तुला नवरा बी तर शिकलेला हवा होता. आपल्याला जे पाहिजे ते नेहमी मिळतच असं नाही ना. तुझी काय मजबुरी आहे का? माझी फॅमिली. काय? नाही काही नाही, जाऊ दे. हे काय आहे? इसरलेच. इथे सुरू होईल ना आता, लवकर तयार हो. चनिया चोली? हा, हेच दिलंय मावशीनं. नाही पण साखरपुड्यासाठी साडी योग्य राहील ना? मास्तरला म्हणावं, सूर्यवंशांची सून पारंपरिक वेशात पाहिजे. ते परकर पोलक फॅशन बिशन असलं काही नग. काकूबाई आहे का ग तू? नाही तसं नाही, पण विधींसाठी मला वाटतं साडीच पाहिजे. अगं यात जास्त चांगली दिसशील. ठीक आहे, भुवनेश्वरी मॅडमची इच्छा असेल तर तुमची मर्जी. तिथं आहेच. लवकर तयार होऊन या. अगं आई, हा काही साधा सुद्धा हॉल नाहीये, राजमहाल आहे, राजमहाल. हो ग, ताईनी नशीब काढलं. अधिपती सारखा नवरा मिळाला हे ताईचं भाग्यच आहे. अगं इरा, चल आपण जाऊन बसूयात. आपण काय उभे तिथे? हो चल चल. हा काय अवतार आहे हिचा? आम्ही तुला साडी दिली होती ना? वय मी सांगितलं तिला की ही असली कपडे घालण्याचा रिवाज नाही आपल्याकडे, साडी नेसायला पाहिजे. मग काय झालं त्याचं? साडी का नाही नेसली? नाही म्हणली ती. तू दिलेली साडी नेसायला नाही म्हणली ती. तिला आवडली नाही असं म्हणत होती. नाही म्हणली म्हणजे? एवढी जड साडी नेसायला नाही म्हणली. रीत असते ना व, मुलाकडची साडी देतात नवरीला, तीच साडी नेसावी लागते. आणि जड म्हणजे सोन्याची जर आहे तिला,
हा मी लई समजावलं तिला, पण ऐकलंच नाही तिनं माझं. चन्या चोलीचा हट्टच धरून बसली. मग मी तरी काय करणार ना. गुरुजींना थांबवतो आम्ही. तू तिला परत घेऊन जा. अजून एक साडी घेतली आहे आम्ही. जा तिला नेसायला सांग. पण माझं ऐकत नाही ग मावशी. ती चौथाच घोडं पुढं दामटवती. तिला सांग आम्ही सांगितलंय. गप गुमान नेस म्हणावं. जा घेऊन जा तिला आणि साडी नेसून ये म्हणावं. पण मावशी मुहूर्त. अगं ये चंची, कुठं 7 जन्म लगीन टिकवायचंय तेव्हा मुहूर्त झाला पाहिजे. गप्पस, मुहूर्त सोडून दे आणि मावशी जे सांगते ते कर. घेऊन जा तिला. थांब थांब थांब. काय झालं? तुम्ही बसता का? मला जरा बोलायचंय. अगं आधी मावशीच म्हणली का चन्या चोली घालू दे, पण आता साडी नेस म्हणती. मग मी तेच तर म्हटलं होतं वय की, पण मावशीला नाही का तू यात चांगली नाही दिसत असं वाटतंय. पण मुहूर्त तू कुठं अगदी जीव जडला म्हणून लग्न करती. अगं असं मावशी म्हणली. बदलावं लागला. थांब थांब थांब. मला नाही का जरा काम आहे थोडं. तू होय पुढं. आणि रूम मध्ये साडी काढून ठेवले. मस्त तयार हो पटकन. हो हो मी आलेच. हा. चला नवरा नवरीला बोलवा. हा येतात येतात. जरा थांबा. मुहूर्त टळून चाललाय. येईल ती. थांबा. बघितलंस का ताई, अजून अक्षता बी पडल्या नाही तर रंग दावायली बघ. घरात आल्यावर तर काय माहित, तोच तर मिरच वाटल ही बाई. ती जेवढी आमचा विरोध करेल तेवढीच लवकर आमच्या घराबाहेर जाईल. साडी कशी काय फाटली असेल. झाली का तयारी? अयो अजून तयारी नाही झाली वय तुझी. फाटली. फाटली का फाडली? म्हणजे कारण जेव्हा आणलेली तेव्हा नवी कोरी हितच अशी ठेवलेली आणि आता फाटली. म्हणजे तू कशाला फाडेन साडी? तुला नेसायची नसेल म्हणून. मला का नेसायची नसेल? कारण तुला लग्न करायचं नसेल म्हणून. तुला कोणी सांगितलं मला लग्न करायचं नाही म्हणून? ऐकलं ना मी. मला लग्न करायचं नव्हतं तेव्हा मी नाही म्हटलं. आता मी होकार दिलाय म्हणून होतंय हे लग्न. पण मग आत्ता साडी कुठनं आणणार? आणि ही अशी फाटकी साडी नेसून बी तू बाहेर जाऊ शकत नाही. मुहूर्त बी टळून चाललाय. ये ये घे ही साडी नेस. ही साडी कुठनं आणली? आई त्या याला असं काहीतरी होऊ शकतं म्हणताना भुई नेहमीच तयारीच असते बघ. हा पोरी ही साडी नेस. साडी चंचे तुझं काय काम आहे इथं? अगं पर आजे. अगं चल चल तू हो बाहेर. अगं तू लवकर तयार हो. अगं आजी. पिंकी लवकर तयार कर तिला. अगं आजी अगं चल म्हणलं ना ऐक तुला. गं माझं.
तिनं तुम्हाला नकार का दिला? तुमचं शिक्षण नाही म्हणून तिनं नकार दिला. आता आम्ही दाखवून देऊ तिला की आमचं म्हणणं बरोबर हाय. कसं तिला या घरची सून करून. माझं जे क्षमन आहे ना ते आपली मैत्री हरू नाही देणार प्रेमासाठी. तुम्ही हरून असं काही करू नका. लग्नासारखा एवढा मोठा निर्णय घेतलाय मी आता. अशी काय जादूची कांडी फिरवली तुम्ही? लई खोलात जाऊ नका अधिपती, कारण तुम्ही जितकं खोल जाल ती तयारी झाली आज सरकारला घेऊन जाऊया. सरकार रेडी आहे ना? चला की. नवरी मुलगी मॅडम आल्या. ही मॅडम आल्या. डिंग डांग डिंग डिंग डांग डांग डिंग डांग डिंग डिंग डांग डांग. हे माझी मालन ग, तिच्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं शुद्ध बुद्ध हरली ग, हरली शुद्ध बुद्ध हरली ग. डिंग डांग डिंग. अरे हे जादू घडली र, तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं शुद्ध बुद्ध हरली र, हरली शुद्ध बुद्ध हरली र. मन जुळली दर बळली ऋतू फुलली लहाडा नवसाची, ओढ रुजली रात सोजली अन झाली चांदी दिवसाची. लेन 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 र आभाळाचं दिन र, भिनली 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 कशी गोडी. जीव भुलला रा जीव भुलला रो, मनी असा चांद तुझा भिनला र. जीव भुलला रा जीव भुलला रो, मनी असा चांद तुझा भुलला रो. हरैया 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 हरैया.
चला दोघांनी पाटावर बसा. ताई आलेच हा म्या. चला नमस्कार करा. दोघांनी गणपती ध्यान करा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. हॅलो, हॅलो दुर्गेश्वरी मॅडम. कोण बोलतोय? अहो मी कमल. कोण कमल? कमल, मी तुमच्या घरी आलो होतो ना. अक्षराशी लग्न ठरलंय माझं. ठरलंय? हो, तुम्ही नाही का आला होतात आमच्या लग्नाला, आठवतंय? हा ते, पर ते तर मोडलं की. हा म्हणजे ते मोडलं, पण आता परत ठरतंय. ठरायलंय? कसं कसं ठरायलंय? म्हणजे अहो त्या अक्षराचं हिकडं लगीन लागायलंय. काय? कुणाबरोबर? त्या 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 सर्वज्ञ बरोबर? कोण सर्वज्ञ? नाही म्हणजे कुणाबरोबर लग्न होतंय तिचं? अधिपती बरोबर. काय? तुम्ही गणरायांना पुष्प अर्पण करायचं आहे. गंग गणपतये नमः. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. गंग गणपतये नमः. अक्षराचं अधिपती बरोबर लग्न होतंय? अहो नाही हो ना, हे शक्यच नाहीये. अक्षरा अधिपतीशी लग्न करूच शकत नाही. आणि भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत? त्यांना माहितीये का हे? अहो भुवनेश्वरी मॅडमनीच ठरवलंय. म्हणजे आता तिचं लग्न सुरू आहे? लगीन नाही, साखरपुडा चालू आहे इथं. काय? वय, आणि लगीन 1 ऑक्टोबरला आहे. इम्पॉसिबल. तुम्हासनी आमंत्रण दिलं नाही काय? अहो पण भुवनेश्वरी मॅडम असं कसं काय करू शकतात? अहो किती बोळ हायसा कमल तुम्ही. भुवनेश्वरी मॅडम कधी बी काय बी करू शकतात. त्यांच्यासाठी माणसं म्हणजे फक्त सोंगत्या आहेत. पाहिजे तेव्हा पाहिजे तिथं कधी बी फिरवू शकतात त्या. पैशाची ताकद हाय समधी. मी हे होऊ देणार नाही, कदापि नाही. मग काय करणार आहेस तुम्ही? मी 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 एक्सपोज करीत भुवनेश्वरी मॅडमना. अहो मग या की, मी पत्ता पाठवते. चला आपली पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही आता जागेवरती जाऊन बसू शकता. अशा तऱ्हेने आपला विधी संपन्न झालेला आहे. आता वधूवरांनी एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू करूया. थांबा थांबा. हा साखरपुडा होऊ शकत नाही.